नमस्कार. बरेचदा मुलं शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीधंद्यासाठी म्हणा घरापासून लांब असतात. तर अशा आपल्या अपत्यासाठी त्याच्या आईने केलेली ही कविता आहे. तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. तू माझ्या भावविश्वाचा अविभाज्य हिस्सा आहेस. तू माझ्या भावविश्वाचा अविभाज्य हिस्सा आहे. तुझ्याशिवाय माझे वेगळे असे अस्तित्व असूच शकत नाही. तुझ्याशिवाय माझे वेगळे अस्तित्व असूच शकत नाही. पण म्हणून तुझे आयुष्य माझे होऊ शकत नाही ना. पण म्हणून तुझे आयुष्य माझे होऊ शकत नाही ना. मी तुझ्या पंखांना बळ दिलं. मी तुझ्या पंखांना बळ दिलं. मी तुला उडायचं प्रशिक्षण दिलं. मी तुला उडायचं प्रशिक्षण दिलं. आता केवळ तू आता केवळ तू घरटे सोडून जाशील या भीतीने. आता केवळ तू घरटे सोडून जाशील या भीतीने मी तुला उंच भरारी घेण्यापासून रोखू शकत नाही ना. आता केवळ तू घरटे सोडून जाशील या भीतीने मी तुला उंच भरारी घेण्यापासून रोखू शकत नाही ना. शेवटचं कडवं. जगाच्या पाठीवर कुठेही जा. जगाच्या पाठीवर कुठेही जा. खूप प्रगती कर. जगाच्या पाठीवर कुठेही जा. खूप प्रगती कर. तुझा तुलाच हेवा वाटेल असं सन्मानाचं आयुष्य जग. तुझा तुलाच हेवा वाटेल असं सन्मानाचं आयुष्य जग. पण यशाची घोडदौड करताना यशाची घोडदौड करताना क्षणभर पाठी वळून पहा. क्षणभर पाठी वळून पहा. स्मृतीच्या शेल्यात स्मृतीच्या शेल्यात तुझ्या भरजरी आठवणी घेऊन स्मृतीच्या शेल्यात तुझ्या भरजरी आठवणी घेऊन तुझी आई तुझी आई तुझी वाट डोळ्यात प्राण आणून पाहत आहे ना. तुझी आई तुझी वाट डोळ्यात प्राण आणून पाहत आहे ना. स्मृतीच्या शेल्यात तुझ्या भरजरी आठवणी घेऊन स्मृतीच्या शेल्यात तुझ्या भरजरी आठवणी घेऊन तुझी आई तुझी वाट पाहत आहे ना. धन्यवाद.